नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्याबाई प्रेमनाथला सांगत असतात की तो माणूस दाढीवाला होता, पिवळे पिवळे डोळे होते त्याचे, एकदम डेंजर होता आणि ते त्या माणसाशी बोलत होते. आणि ते सांगतात की पोपटराव त्या माणसाशी काय बोलले. हे सगळं ऐकून प्रेमनाथ खूप शॉक होतो आणि म्हणतो की बापरे सासूबाई, एवढा मोठा कांड केलाय त्या पोपटरावाने, डेंजर माणूस आहे तो. पोपटराव, बरं झालं तुम्ही तिथून पळून आला, नाहीतर त्याला कळलं असतं ना की तुम्हाला सगळं कळलंय तर काय खरं नव्हतं तुमचं. आता मोठ्याबाई म्हणतात की आता प्रॉब्लेम तर खरा आहे इथे, की आता मला कळलंय आणि आता मी शांत नाही बसू शकत. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की म्हणजे काय करणार आहात तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की माझ्याकडे ना एक प्लॅन आहे, चला घरी सांगते. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज कीर्तनाला जाण्याची तयारी करत असतात. त्यावेळेस तिथे शकुंतला येते आणि व्यंकू महाराजांना विचारते की अहो मी काय म्हणते. व्यंकू महाराज विचारतात की बोल ना. तेव्हा शकुंतला म्हणते की गावात अशी परिस्थिती असताना तुम्ही असं जाणं बरोबर नाही दिसणार ना. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात की शकुंतला, परिस्थिती अशी उद्भवली आहे की त्याला काही इलाज नसतो. निग्रोस्कर महाराजांना नाही म्हणणं शक्यच नाही आहे. मग यावर शकुंतला म्हणते की अहो त्यांचे कार्यकर्ते पुढे जातील ना, तुम्ही नंतर जा ना, तुम्ही नाही गेला तर नाही का चालणार. यावर व्यंकू महाराज म्हणतात की नाही चालणार. अगं शकुंतला, तुला कळत कसं नाही आहे. आजपर्यंत मी कित्येकदा निग्रोस्कर महाराजांना म्हटलंय की महाराज तुमच्या सामाजिक कार्यामध्ये मला सहभागी व्हायचं आहे आणि आज पहिल्यांदा ते मला विचारायला आले. मग अशा वेळेला आपल्याकडून काहीतरी कारणं द्यायची, हे बरोबर दिसेल का. तितक्यात तिथे गोपाळ आणि इंदूसुद्धा येतात. तेव्हा व्यंकू महाराज गोपाळला म्हणतो की काय रे गोपाळ, आणि इंदूकडे बघत म्हणतात की अगं इंदू, निग्रोस्कर महाराज आलेत, भेटले की नाही त्यांना. तेव्हा इंदू सांगते की भेटले, पण ते तुमच्याकडे थोडंसं काम होतं माझं. आता गोपाळ म्हणतो की बाबा ते तुम्ही जरा बाहेर याल का, म्हणजे आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकून शकुंतला रागाने म्हणते की कशाला बाहेर यायचं आहे आणि या काय खानाखुणा चालल्या तुमच्या दोघांच्या. एक मिनिट तुम्ही ती साडीवाली बाई, दाढीवाली बाई त्याबद्दल बोलायला नाही आला ना. घराबाहेर जायचं नाही आहे आज, कळलं का गोपाळ. तुझे बाबा चाललेत बाहेर. आणि ती व्यंकू महाराजांना म्हणते की अहो ते काय नाही, तुम्ही त्या दोघांना सांगा आधी. अहो माझं अजिबात ऐकतच नाही आहेत हे. तेव्हा व्यंकू महाराज गोपाळ आणि इंदूजवळ जात त्यांना म्हणतात की पोरांनो ऐका, मी काय सांगतोय ते ऐका. निग्रोस्कर महाराज आलेत, त्यांच्यासोबत एक अतिशय महत्त्वाच्या कामासाठी मी परगावी चाललोय. इंदू शॉक होऊन म्हणते की आत्ता. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात की हो, कारण ही तसंच आहे बाळा. एका गावामध्ये धरण फुटले, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यामुळे तिथे मदतीची गरज आहे. त्यासाठी निग्रोस्कर महाराजांसोबत मी निघालोय. इंदू आणि गोपाळ टेन्शनमध्ये येऊन एकमेकांकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज म्हणतात की मला मान्य आहे, गावामध्ये जे चालू आहे तो खूप कठीण काळ आहे, पण आपल्याला माहीत आहे ना की भूतं खेतं हे सगळं खोटं आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे आत्ता या क्षणी ती साडीवाली बाई, दाढीवाली बाई प्रकरणामागे तुम्ही दोघेही धावू नका. घरच्यांचं ऐका. रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. घरच्यांच्या जीवाला घोर लावायचं नाही आहे. गोपाळ सांगून ठेवतोय. हे बघा, हे जे काही दाढीवाली साडीवाल्या बाईचं प्रकरण आहे ना, ते मी आल्यावर आपण बघू नंतर. आता तुम्ही काहीही करायचं नाही. आणि गोपाळ, तू माझं एक काम कर, तू दौलत आप्पांकडे जा आणि आप्पांना एक निरोप दे की मी निग्रोस्कर महाराजांसोबत काही दिवसांसाठी बाहेरगावी चाललोय. तेवढा निरोप देऊन ये जा. तेव्हा गोपाळ तिथून निघून जातो. इंदू मात्र व्यंकू महाराजांकडे बघत तिथेच उभी राहिलेली असते. आता व्यंकू महाराज सुद्धा जायला लागतात, मात्र इंदूला तिथे उभं राहिलेलं पाहून व्यंकू महाराज इंदूजवळ जातात आणि तिला विचारतात की काय झालं बाळा, इतकं टेन्शन कशाचं घेते. काळजी करू नकोस, पण स्वतःची काळजी घे आणि येतो मी लवकर, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता इंदू हातामध्ये पप्याने काढलेलं ते चित्र बघत खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की व्यंकू महाराज, तुम्हाला हे चित्र दाखवायचं होतं. आता यानंतर इकडे आपण पाहतो की प्रेमनाथ आणि मोठ्याबाई घरी आलेले असतात. आता प्रेमनाथ मोबाईलमध्ये दुसरं सिम टाकत असतो आणि त्यावेळेस मोठ्याबाई म्हणतात की घातलं का सिम, आता लावा फोन त्या पोपटरावला. त्यावेळेस प्रेमनाथ घाबरत म्हणतो की मी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय मम्मी करू का फोन. प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई, तो पोपटराव माझा आवाज लगेच ओळखेल आणि मला ढगात पाठवेल. मोठ्याबाई चिडून म्हणतात की मग तुम्ही नाही करणार फोन. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही, आम्ही नाही करणार फोन. मोठ्याबाई प्रेमनाथच्या हातातून फोन हिसकावत रागाने म्हणतात की या तुम्ही, चला तुमचं सामान उचलायचं आणि तामणगावला निघायचं, चला. आणि मला मिळाल्या पैशातील एक दमडीसुद्धा तुम्हाला देणार नाही, निघा चला. हे ऐकून प्रेमनाथ खूप टेन्शनमध्ये येतो आणि घाबरत म्हणतो की अहो सासूबाई, इकडे आड तिकडे विहीर नका करू. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आत्तापर्यंत एक कामसुद्धा नीट केलं नाही, आत्तापर्यंत सगळे फेल
फेल जाणारे प्लॅन केले आणि आत्ता शौर्य दाखवायची वेळ आली तर दाखवा की शौर्य, शेपूट कशाला घालताय? प्रेमनाथ म्हणतो की शेपूट घालत नाही आम्ही. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथकडे फोन देतात आणि म्हणतात की चला लावा फोन. मग तेव्हा प्रेमनाथ फोन घेतो आणि पोपटरावांना फोन लावतो. आता इकडे पोपटराव एका माणसाशी बोलत असतात की आमच्या डोक्यावर मिरा वाटलेला आम्हाला चालत नाही आहे, माहिती आहे ना तुला. तितक्यात पोपटरावांना प्रेमनाथचा फोन येतो. पोपटराव फोन उचलतात. आता इकडे मोठ्या बाई प्रेमनाथच्या हातातून फोन घेऊन रागाने कट करतात. इकडे पोपटराव त्या माणसाला बोलत असतात की कळलं ना पुढे काय करायचं आहे ते. तर इकडे प्रेमनाथ घाबरत मोठ्या बाईंना म्हणतो की लागला होता ना फोन, काय झालं, रिंग गेली. मोठ्या बाई म्हणतात की येडे झाला की काय तुम्ही, आणि स्वतःचं नाव सांगायचं नाही, वेगळा आवाज काढून बोलायचं आहे. आत्तापर्यंत तुमची जी सगळी हुशारी आहे ना ती वापरा या फोनसाठी, कळलं का. फिल्म बिम पाहता की नाही, रुमाल काढा. तेव्हा प्रेमनाथ खिशातून रुमाल काढतो आणि मोबाईलला लावून अजून पोपटरावांना फोन करतो. तेव्हा पोपटराव फोन उचलतात आणि रागाने म्हणतात अरे मिस कॉल काय देतोयस, बॅलन्स संपला की काय तुझा, कोण बोलतोय. तेव्हा प्रेमनाथ रागाने म्हणतो की बाप बोलतोय तुझा, नाव पोपट आणि पोटात एवढं कपट. पोपटराव म्हणतात की काय रे माजला काय, समोर ये, तुझं कांडकच पाडतो. प्रेमनाथ म्हणतो की समोर तर येणारच आम्ही, पण त्याआधी तुझे धंदे ना लोकांसमोर आणू का. तुझं राजकारणाचं करिअर आहे ना त्याला कायमचं बुच लावून टाकेन. मागच्या वेळेस पडला होतास, आता कायमचं जमिनीत गाडेल, कळलं का. पोपट ऐकून प्रेमनाथ मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की तुझं आणि त्या दाढीवाल्याचं साठोलोट आहे ना ते सांगू का सगळ्या गावाला. पोपटराव टेन्शनमध्ये येतो आणि विचारतात की काय पाहिजे ते देतो, पण सिक्रेट फुटलं ना तुझा जीवच घेतो. आता प्रेमनाथ म्हणतो की गप्प बस, जीव घेण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत, पैसे द्यायचे आणि आमचं तोंड बंद करायचं. आता पोपटराव विचारतो की किती पाहिजेत. तेव्हा प्रेमनाथ हळूच मोठ्या बाईंना विचारतो की किती पैसे विचारतोय. तेव्हा मोठ्या बाई थोडा विचार करतात आणि म्हणतात की 20 लाख सांगा, 20 लाख. तेव्हा प्रेमनाथ फोनवर 20 लाख असं म्हणून सांगतो. पोपटराव लगेच म्हणतात की दिले, पण आम्ही सांगू त्या ठिकाणी घ्यायला यायचं. तेव्हा प्रेमनाथ टेन्शनमध्ये येतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की ते सांगतील त्या ठिकाणी पैसे घ्यायला यायचं असं म्हणतोय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग असू द्या ना, आपल्याकडे कुठे जागा आहे, तुम्ही त्यांना हो सांगा. पोपटराव विचारतात की काय झालं. त्यावर प्रेमनाथ म्हणतो की ठीक आहे येऊ आम्ही. मग पोपटराव कुठे यायचं ते ठिकाण सांगतात. प्रेमनाथ ठीक आहे असं म्हणून फोन कट करतो. मोठ्या बाई प्रेमनाथला पाणी देतात. आता प्रेमनाथ म्हणतो की काय सासूबाई, बघितलं ना आमची कर्तबगारी, कसं एका झटक्यामध्ये काम तमाम करून टाकलं. आणि म्हणतो की बरं आहे का, 20 लाख रुपये आले ना की 10 तुमचे आणि 10 माझे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आधी काम तर होऊ द्या आणि पैसे पण मिळू द्या, मग सगळा हिशोब करू. तर दुसरीकडे आपण पाहतो की गावातील देशमुखबाई मंदिरामध्ये आलेल्या असतात. त्या खूप रडत असतात. तेव्हा बाळंभट त्यांना विचारतात की देशमुखबाई काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आहे. इंदूसुद्धा तिथेच अभ्यास करत बसलेली असते. देशमुखबाई रडत म्हणते की देवाला साकडं घालायला आली, 4 दिवस झालं पोरीचा तापच हटत नाही आहे. माझी सून माझ्या नातीला घेऊन पाटलाच्या मळ्याकडून आली, मला तर असं वाटतं त्या साडीवाल्या दाढीवाल्या भूताचीच सावली पडली असेल तिच्यावर. माझ्या राजेशला एवढ्या वर्षातून मुलगी झाली आणि तिच्यावर ही अशी वेळ आली. इंदू म्हणते की अहो आजी, व्यंकू महाराज म्हणतात ना की गावामध्ये भूत वगैरे काही नाही आहे. मग नाहीच आहे, तुम्ही तुमच्या नातीला तालुक्याच्या डॉक्टरकडे घेऊन जा, बरी होईल ते. देशमुखबाई रागाने इंदूला म्हणतात की तू गप्प बस, तुला विचारलंय का कोणी. आणि त्या विठुरायाला हात जोडून म्हणतात की देवा पांडुरंगा माझ्या नातीला वाचव, असं म्हणून त्या खूप रडायला लागतात. इंदू म्हणते की आजी तुम्ही हवं तर मला ओरडा, पण तुम्ही तुमच्या नातीला डॉक्टरांकडे घेऊन जा. देशमुखबाई रागाने म्हणतात की मला शिकवायचं नाही आहे, मी समर्थ आहे माझ्या नातीला बघायला. आणि त्या विठुरायाला नमस्कार करून तिथून रागाने निघून जातात. आता बाळंभट इंदूला म्हणतात की इंदू बाळा, तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे. त्या भूताची भीती एवढी बसली आहे ना गावकऱ्यांमध्ये की काय बोलावं ते कळतच नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की रात्री गावातील काही लोक तसेच आप्पा आणि आतोबा गावाला पहारा देत असतात. तेव्हा तिथे गावातील दोघे घाबरून धावतच तिथे येतात. आप्पा त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बघून विचारतात की काय रे, पहारा द्यायला गेला होता ना, मग काट्या कुठे आहेत तुमच्या. तेव्हा ते घाबरून सांगतात की आप्पा, आपल्या विठूच्या वाडीचं आता काही खरं नाही, गावात राहणं मुश्किल झालं आहे. आणि सांगतात की त्या नंदू गिरणीवाल्याने भूत पाहिलं आहे, तुमचा काय विश्वास बसेना ना आमच्यावर. आप्पा विचारतात की कुठे आहे नंदू. ते दोघे म्हणतात की आप्पा, नंदूला तुमच्या घरी सोडू का. आप्पा म्हणतात की हो सोडा त्याला माझ्या घरी, मी नाही घाबरत भूताला. आतोबा त्यांना म्हणतात की आता या नंदूच्या प्रकरणाचा गावभर बोबाटा करत फिरू नका, आणि आधीच गावकरी खूप घाबरलेत. मग ते दोघेही हो म्हणून तिथून निघून जातात. आप्पा म्हणतात की आता हे नवीन प्रकरण व्यंकू महाराजांच्या कानावर घातलं पाहिजे.
आतोबा सांगतात की अहो व्यंको महाराज तर निग्रोस्कर महाराजांसोबत गेले आहेत परगावी. आप्पा म्हणतात की हो की मी विसरलोच, पण व्यंकट महाराज गावात परत येईपर्यंत गावकऱ्यांना आपण सांभाळलं पाहिजे. मला तर असं वाटतं की ठरवून कोणीतरी हे मुद्दाम करत आहे गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी. आतोबा म्हणतात की मला तर 100% गॅरंटीच आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोपटराव खूप रागामध्ये असतात आणि ते दारू पित असतात आणि रागाने म्हणतात की कोण कुठलं भूत आणि आमच्या मानगुटीवर बसलं आहे तेच कळत नाही आम्हाला. आमच्या राजकारणातील करिअर फिनिश करायची धमकी देतोय आम्हाला. आधीच आम्हाला टेन्शन काही कमी आहे का, आणि हा कोण कुठला माणूस आम्हाला पैसे मागतोय. पोपटरावांचा कार्यकर्ता म्हणतो की मला तर वाटतं प्रतिभाताईंचाच माणूस असेल तो. माझ्या हाती लागू द्या, गाडतोच त्याला. पोपटराव म्हणतात की असं काय केलं तर आपणच गोत्यात येऊ, आपण त्यांना पैसे देऊल्याशिवाय उंदीर पिंजऱ्यामध्ये घुसत नसतो. ट्रॅप लावायचा आणि एकदा का त्या ट्रॅपमध्ये उंदीर अडकला की मग असं म्हणून ते मोठ्याने हसायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की रात्री इंदू आणि गोपाळ पण बोलत असतात. गोपाळ म्हणतो की बाबांच्या खूप ओळखी आहेत, पण ऐन टायमाला बाबा गेले. बाबांनी त्या गुंडाला पकडलं असतं ना, आणि आपल्याकडे तर त्याचं चित्रसुद्धा आहे ना. इंदू म्हणते की ते पोलिसांना सांगूया का, कारण कानून के हात लंबे होते. गोपाळ तिची ॲक्टिंग करत म्हणतो की हो, कानून के हात लंबे होते. इथे आपल्या गावातील पोलीस स्वतः रात्री घराबाहेर फिरत नाही भूत आहे म्हणून, आणि आपल्याला कोण सिरियसली घेणार आहे का, हाकलून देतील मजा करतोय म्हणून. इंदू म्हणते की गोपाळ तुझ्या कोणी ओळखीचं नाही आहे का पोलिसांमध्ये. गोपाळ म्हणतो की आलं का माझ्यावर, मी एक काम करतो, डॉक्टर व्हायच्या ऐवजी पोलिसातच होतो भरती, आणि तो व्यायाम करायला लागतो. इंदूला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते गोपाळ अरे आपला तो शिरसेकर दादा. गोपाळ म्हणतो की तोच ना, बाबांकडे आधी तो कीर्तन शिकायला यायचा, त्याच्यानंतर त्याने पोलीस ट्रेनिंगसुद्धा घेतलं होतं आणि तो पोलिसांमध्ये भरतीसुद्धा झाला आणि त्याची पहिली पोस्टिंग आपल्या तालुक्यालाच होती. आणि खुश होऊन म्हणतो की इंदे भारी सुचलंय तुला, आपण त्याला भेटूया आणि त्याला सगळं काही सांगूया. मी बाबांसोबत त्याच्या घरी गेलेलो एकदा, आपण जाऊया त्याच्याकडे. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आपण तालुक्याला जायचं कसं. तेव्हा गोपाळसुद्धा थोडा टेन्शनमध्ये